श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 27 फेब्रुवारी, वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ अमावस्या. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही जी अमावस्या आहे तर या अमावस्येला दर्श अमावस्या, माघ अमावस्या असंही म्हटलं जातं. दिवस आपल्या पितरांची सेवा करण्याचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा विधिवत पूजा केली जाते. यांना देखील हा दिवस समर्पित केलेला आहे. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते आणि पितरांच्या नावाने पिंडदान दर्पण केले जाते. माघ अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो गुरुवारी 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:14 होणार आहे. या तिथीनुसार ही अमावस्या आपल्याला 27 फेब्रुवारीला म्हणजेच आज साजरी करायची आहे. तर माघ अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे. ही एक वस्तू कापूरसोबत आपण जाळल्यामुळं आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, नकारात्मकता, वाईट शक्ती असेल ती संपूर्णपणे नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. माघ अमावस्येला हा उपाय ज्या घरातील स्त्री करते त्या घरामध्ये जे काही दोष अडचणी असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि माता लक्ष्मीची कृपा त्या घरावरती होते. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दिवाळीची जी लक्ष्मीपूजन आहे तर ते आपण अमावस्येच्या दिवशीच करत असतो. त्यामुळे अमावस्या हा दिवस वाईट नसून हा दिवस चांगला आहे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी जेवढं होईल तेवढे सेवा उपाय करायचे आहेत. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, सतत काही ना काही अडचणी तुमच्या घरामध्ये निर्माण होत आहेत, म्हणजे तुमच्या घराला काही दोष लागलेले आहेत, काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नजरबाधा असेल, तर यासारखे दोष जर लागलेले असतील तर घराची प्रगती होण्यापासून थांबते. तसेच तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल ती व्यवस्थित चालत नसेल तर पहा, घरामध्ये पैसा हा असणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. तर घरामध्ये लक्ष्मी येणं म्हणजे काय, तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान असणं म्हणजे लक्ष्मी येणं. घरामध्ये गोकुळ असणं म्हणजे घराचं गोकुळ असणं. घरामध्ये भांडण, तंडा, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी न घडणं म्हणजे आपल्या घरामध्ये सर्व सुखमयी जीवन आहे, म्हणजेच लक्ष्मी घरामध्ये नांदत आहे. तर पहा, प्रत्येक अमावस्येला महिलांनी आपल्या घरामध्ये हा एक उपाय अवश्य करावा. तर आपल्या घरामध्ये आपण अमावस्येच्या दिवशी जे उपाय करतो ते कधीही वाया जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की या दिवशी आपल्याला जे उपाय करता येतील ते करायचे आहे. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये कुणाची नजर लागलेली असेल, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती थांबलेली असेल, तुमच्या मुलांची प्रगती थांबलेली असेल, तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, अशा अनेक समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा एक प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करता येणार आहे. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जर हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर ही जी वेळ आहे ना
तर ही वेळ अतिशय महत्त्वाची असते. घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची ही वेळ असते. या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर आपल्या जे काही आपण उपाय केलेला आहे त्याचं फळ हे आपल्याला पटकन मिळतं. परंतु जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. कापूर जाळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अमावस्येच्या दिवशी कापूर आणि त्यासोबत काही वस्तू टाकून जर घरामध्ये आपण जाळल्या तर घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे. 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर नसेल, जो असेल तो घेतला तरी चालेल. त्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत. आता पहा, जे आपण कापूर जाळायचं भांडं घेतलेलं आहे किंवा पंती घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्यावरती तुम्हाला हे 5 भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आपण तुपात बुडवलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर 2 अखंड लवंगा आपल्याला ह्या कापरावरती ठेवायच्या आहेत. 2 अखंड वेलची असतात, हिरव्या वेलची, तर त्या आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी जी आहे, पिवळी मोहरी आपल्याला चिमूटभर आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून ही पिवळी मोहरी तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. तसेच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यावरून सुद्धा उतरवायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही. एकच मोहरी घ्यायची आहे आणि ती संपूर्ण घरातील व्यक्तींवरून उतरवायची आहे. आणि ती मोहरी पण आपल्याला त्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र म्हणजेच एक तेजपत्ता, जो आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये जो पत्ता असतो आपण फोडणी देण्यासाठी किंवा मसाल्याच्या भाज्या बनवण्यासाठी वापरतो, तो तेजपत्ता एक घ्यायचा आहे. तो सुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे. नंतर ते भांडं देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. थोड्या वेळ देवघरापाशीच ते ठेवायचं आहे. त्यानंतर उपाय करण्याअगोदर तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे. तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे भांडं ते देवघरापासून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. अगदी तुमचं बेड असेल, हॉल असेल, किचन असेल, तुमच्या ज्या रूम आहेत त्या सर्व रूममधून तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. नंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून सुद्धा हे जे भांडं आहे तुम्हाला फिरवायचं आहे. त्याचा धूर तुम्हाला दाखवायचा आहे. उंबरठ्यावरून सुद्धा हे धूर जे आहे तर ते तुम्हाला दाखवायचं आहे. पुन्हा ते भांडं घेऊन जाऊन देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर ते भांडं जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्हाला त्यातल्या ज्या वस्तू आहेत किंवा त्यामधली जी राख आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ते एखाद्या झाडाला तुम्हाला घालून द्यायचं आहे. तुळशीला फक्त घालायचं नाही. आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतात. त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही ह्याच वेळेमध्ये करा. नाही शक्य झालं तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. त्या नारळावरती नारळ तुम्हाला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचा आहे. आपल्या घरामधल्या ज्या बी भिंती आहेत तर त्या सर्व भिंतींना तो नारळ टच करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा नारळ तुमच्या भिंतींना टच करणार आहात तेव्हा ओम वास्तुपुरुषाय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचा आहे. तो वरपासून खालीपर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मधोमध म्हणजेच उंबरठ्याच्या खाली तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे. आणि हा नारळाचं जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि त्या नारळाचे 2 भाग करायचे आहेत. एक तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या बाजूला, एक तुमच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला असे ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते 2 नारळाचे भाग आहेत तर ते घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत. ते तुम्हाला खायचे नाही.
कारण वास्तुदेवतांना अन्नाची चव जी आहे तर ती कळत नाही. म्हणूनच आपल्याला हा नारळ खायचा नाही आहे, हा नारळ खाल्ला जात नाही. त्यामुळे आपल्या घरातील वास्तू शांत करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आपल्या घराची नजर ही काढायची आहे. पद्धतीने हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.